हॅलो वेलकम बॅक. आज आहे डे 5. हम 5. आज आहे डे 5 ऑफ इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट जायचं. माझं आता मला असं वाटतं माझं इंट्रोडक्शन आता डे 5 डे 4 बोलायचं जरासं आता स्पीड आणि चांगलं व्हायला लागलं असं मला वाटतं. लिटल बिट कॉन्फिडन्स. आणि कालचा व्हिडिओ बघा, कालचा व्हिडिओ पण आलेला आहे बाहेर. त्यात मी मोस्टली कसं केलं आहे की मोबाईलवरून शूट करायचं बघितलं आहे. चारचा त्यावेळेस आजूबाजूमध्ये कोणी नव्हतं तरी मी असं बाहेर हातात फोन घेऊन रेकॉर्ड करणंच तरी माझ्यासाठी चांगलं आहे. मला कॉन्फिडेंट वाटलं त्यामुळं मी केलं. तर आता मी बोलू ना, लोकांनी नुसतं शूट करायचं चालू करा आणि जस्ट टाकून द्या याच्यावरती, आपलं इंस्टाग्रामवरती का कशावरती पण विचार नको करा. कारण की आता कसं आहे, तुम्ही जेवढं विचार करणार की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे की तरच मी शूट करणार की माझ्याकडे लाईट नाही का, चांगला कॅमेरा नाही. भाई सगळ्यांकडे आयफोन आहे आजकाल. मी काल तरी ते माझ्या ह्याच्यावरती OnePlus 4 वर्ष जुना फोन आहे, त्याच्यावरती मी केलेलं. तर आता त्याच्यावरती मी केलेलं, पण माझ्याकडे Insta360 होतं, पण मी घेऊन जायचं विसरलेलो का हे केलेलं. कारण की गाडी सर्व्हिसिंगला द्यायचं होतं, येताना चालत यायचं होतं, म्हणजे चालत का ट्रेन का काही पण होते, तर त्यामुळं मी घेऊन नाही गेलो. पण आता आपण काल रात्रीचा मी जो व्हिडिओ शूट केलेला, जो महानगरपालिकाचे येतो होतं, त्या रात्री मी एडिटिंगला बसलेलो होतं. इट्स व्हेरी डिफरंट वाटलेलं कलर. तर आता माझ्याकडे माझं मोटो ब्लॉगिंगचा GoPro आहे, तर मी आता तो वापरणार आहे. लेट्स सी आता कसं होतं आहे. आणि हो, आणि आता किती वाजलेत, ऑलमोस्ट मार्च 2:30 झालेत यार, सिरियसली. हे बघा, इट्स 2:30. आणि हां, इफ कोणी वाचलं असेल, आय एम अ रिच, ते माझं काय बोलतात आपण, सॉरी माझ्या ह्याच्यात पण आता नाही, जाऊ दे. तर हे मी त्यासाठी ठेवलेलं आहे की कधी पण मी उघडे तर येस आय एम रिच करून, की एक असं नेगेटिव्ह काय नाही यायला पाहिजे की आपल्याकडे काय नाही करून. बाई वाचलं, शांत झालं. कारण की मोबाईलचा वॉलपेपर इज द मेन थिंग, की तुम्ही स्वतःचे फोटोज ठेवता येतात. त्यापेक्षा आय थिंक इट इज द बेस्ट थिंग की तुम्ही काही करा, कधी पण मोबाईल 100 वेळा उघडता दिवसातून, तर दिस इज द बेस्ट की तुम्ही काय ठेवताय ते. आणि संडे, भाई आज संडे एवढा आरामात. आता 2 वाजायला 2:30 झालेत ना, येस 2:36 झालेत. पण मी तुम्हाला माझी रूम दाखवू. मला सकाळी खूप कॉन्टेंट होता भाई. सकाळी मी खालची रूम साफ बिफ करत होतो, माझ्याकडे खूप कॉन्टेंट होता. पहिला आधी आपण सगळे हे करू. पण आता बघा, माझी रूम भाई पूर्ण पसारा आहे. कारण की संडे आहे, त्यामुळं काय मी पण आरामात आहे. ॲक्च्युली आज मला राईडवर जायचं होतं, पण पाऊस एवढा पडतो आहे ना, त्यामुळं मी कुठंच नाही जाऊ शकलो. पण ॲट द एंड मम्मा पण आहेत. मम्मा बोलतात की पाऊस आहे, नको जावं, आहे ते. त्यांना पण भीती वाटते, आपल्याला पण जरासं हे होतं, मग त्यामुळं मी नाही गेलो आहे. तर आता बघू आजचा दिवस कसा जातो. आता हाफ डे तर गेला आहे आपला, हाफ डे आता कसा जातो, लेट्स सी. आणि प्लीज व्हिडिओ काढा, शूट करायचं चालू करा. बेसिक आहे ना, बेसिक आता मी जसं करतो ना तसं करा, की रूममध्ये एकटे थांबा आणि एकटा शूट करा. आणि विचारच नाही करायचा की टाकण्याच्या आधी काय करायचं आहे. विचार करा की पुढच्या 2 वर्षानंतर काय होणार आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला चांगला सपोर्ट भेटेल, सगळं भेटेल. आणि तेच आहे. आणि रूम बघा, रूम माझी. आता हा कॉन्टेंट आहे की मी रील्स जे कालचे माझे होते, व्हिडिओ तर आता मी अपलोड करून ठेवलेला आहे. तो मी आता 3-3:30ला मी त्याचा लॉन्च करेल. तर आता हे मी रील्स बनवायला घेतलं, तर मी बोललं रील बनवण्याच्या आधी रील बनवणं पण एक कॉन्टेंट आहे बाई. कालचे जे माझे व्हिडिओ शूट झालेले ते जे आता मी रील्स बनवतो छोटे, हा पण एक कॉन्टेंट आहे. ते एव्हरीथिंग इज कॉन्टेंट. तुमची चड्डी फाटल्यापासून चड्डी शिवण्यापर्यंत इज कॉन्टेंट. तर प्लीज शूट करा आणि करा चालू. मी सगळ्यांना बोलतो आहे की मला पाहिजे की सगळ्यांनी करा, असं कोण बोलत नाही. आणि परफेक्शनमध्ये जाऊ नका की तुम्ही खूप जणांचे आता व्हिडिओज बघत असेल मोठमोठे यांचे, काय यूट्यूबर्स हे जे भाई त्यांच्याकडे एडिटर आहे,
माझ्याकडे एडिटर नाही आहे, माझ्याकडे एडिटिंगची नॉलेज आहे, पण मी एडिटिंग नाही, मी 24/7 एडिटिंग नाही गेलो. मी आधी मी 6-7 वर्ष ग्राफिक डिझायनर होतो. त्याच्यानंतर मी पॉवर पॉईंट डिझायनर आलो. मी 6 वर्ष आलं पॉवर पॉईंट डिझाईन करतो आहे. व्हिडिओचं तर मला बेसिक माहिती, तरी मी त्यातलं काय ना काय करून परत करतो आहे. तर लेट्स सी कसं जातं आहे. त्यामुळे बोलतो आहे लाईक जस्ट शूट करा, परफेक्शनमध्ये जाऊ नका. कधी तुम्ही मोठे होईल का तुमच्याकडे चांगले पैसे यायचे चालू होईल त्यावेळेस तुम्ही एका वेळेस एडिटर हायर करा दुसऱ्यांसारखं. पण आत्ता जस्ट तुम्ही कट टाका का काही करा, पर्यंत व्हिडिओ बाहेर जाऊ दे. भले लाईक्स नाही जाऊ दे ना काय नाही जाऊ दे, ॲट द एंड व्हिडिओ इज महत्त्वाचं. स्टार्टिंग इज महत्त्वाचं, एंडिंग तर कशी होऊन जाईल, बट स्टार्ट करणं इज इम्पॉर्टंट. देन प्लीज स्टार्ट करा व्हिडिओ बनवण्याचं आणि हे करा. चला आता असं मला वाटतं, मला स्वतःवर कॉन्फिडंट आलं आहे. आणि एकाने आज भाई थँक्यू यार, कोणी पण मला तो हे दिलं आहे, म्हणजे आता नाव मला हे लक्षात नाही आहे. थँक्यू ज्यांनी पण मला जो कमेंट दिला आहे की ग्रेट वर्क यू आर डुईंग, ग्रो गुड करून, ते आई शपथ एवढं भारी वाटलं ना ते बघून की असं वाटतं की मन झालं बाई आपलं, इट इज मन तृप्त झालं. आता पण बघा लाईक मी असं पण नाही की काय टाईमपास करतो आहे का काय, आवाळ पण काय नाही. रूममध्ये माझा एक 7 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे अँड आय एम हॅपी की 7 मिनटं मी हा व्हिडिओ डायरेक्ट टाकून मी यूट्यूबवरती टाकेल Day 5 करून. पण मला अजून पण मी काय ॲड करेल आणि तो वाढवेल पण इट इज लाईक बेटर. बघ 5 मिनटं कंटिन्यूस कॅमेराच्या समोर बोलणं पण इट्स बाई, स्क्रीन का बंद होते हां, तर 5 मिनटं म्हणजे 6 मिनटं पण कॅमेराच्या समोर बोलणं पण इज खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. लेट्स सी आता कसं जात आहे. चलो बाकीचं दिवस बघू. आता तर आपण रील्स जे कालचे होतं Day 3चं आता जे पण आहे ते Day 3चे रील्स. मला ॲक्च्युली काल मी कार सर्व्हिसिंगमध्ये मला पूर्ण दिवस गेलेला, तर आता मी त्याचे रील्स त्याचे आज बनवणार. आणि 4thचे जो कालचा जो शूट केला त्याचं पण मी आजच रील्स बनवणार. आणि शॉर्ट्स रील्स सगळं टाकून द्यायचं बाई, टाकून द्या बास. आणि हा टाईम तुमचा आहे, घेऊन टाका हा टाईम आणि बनवा काय तर चांगले व्हिडिओज काही अपलोड करा. बास हा टाईम घेऊन टाका तुम्ही. चलो देन बाय, भेटू पुढच्या अजून दिवस बाकी आहे, दादा बघू. आणि मी का बोलतो माहिती का, रूममध्ये शूट करायला आधी, कारण की एकटे राहावा आधी, तुम्ही एकटे शूट व्हा, स्वतःच्या समोर तुम्ही कॉन्फिडंट व्हा, स्वतः बरं कम्फर्टेबल व्हा. त्यानंतर रूमच्या बाहेर जावा, त्यानंतर फॅमिलीबरोबर कम्फर्टेबल व्हा, कॅमेरावर बोलण्याला. तर बघा आता कसं करायचं तुम्ही. अजून पण मी माझ्या फॅमिलीच्या समोर व्हिडिओ असा शूट नाही करत आहे ना, काय नाही करत आहे, मी नुसतं रूममध्ये करतो आहे. सो लेट्स सी कसं जातं आहे त्यांचा. मला अजून नाही माहीत की ते कसे रिॲक्ट करणार का काय करणार. सर जस्ट आधी स्वतः ही रूम आहे माझी एवढी मोठी, मी त्यातच स्वतःवर कम्फर्टेबल आहे, तर मी स्वतःचेच व्हिडिओ आधी बनवायला ट्राय करणार आहे. त्यानंतर बाहेर जाऊन 4 चौघांबरं याच्याबरं मी करू शकतो. कधी पण कॉन्फिडन्स आणि कम्फर्टेबल होत नाही कॅमेराबरं कधीपर्यंत. दिस इज एकटा आणि ही माझी रूम, हे माझं प्लेग्राऊंड आहे, मी याच्यात काही करू शकतो. येस, काही म्हणजे काही पण. दिस इज द माय प्लेग्राऊंड. तर मी पाहिजे तरी इथून पण शूट करेन काही पंखा, इथं थांबून पण तुम्ही हे कम्फर्टेबल होणे व्हॉट आय एम डुईंग. तर हे कम्फर्टेबल व्हा आधी तुम्ही तुमच्या बरं आणि कॅमेराच्या समोर. सर बघू आता कसं जातं आहे. तुम्ही स्वतः बरं कम्फर्टेबल असेल तर खूप काय होऊन जाईल. अरे भाई 10 मिनटाचा असा व्हिडिओ झाला आहे, शपथ. सर बघू आता कसं आहे. आणि मला असं वाटतं की माझा जो टॅगलाईन आहे ना काय, डे 1 का Day 1 Day 4 आपण टाकतो आहे. Day 4 ॲज अ इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट. मला असं वाटतं की Day 1 ॲज अ नूब यूट्यूबर अँड इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट जॉईन द जर्नी. मला असं वाटतं की असं ठेवूया, कारण की नूबच आहे मी स्वतःला नूब समजायला काही मला हे नाही आहे छोटं मोठं, बट हे तो आहे. बघू आता कसं आहे आयडिया. चलो बघू आता आपण. चलो बाय, बघू पुढे.
दुसरे अजून काय शूट करायचं असेल तर कमी बाहेर जाईल त्यावेळेस आपण जरासं करू, पण आतासाठी इथंच थांबू. तो इज शूटिंग मी, आय शूट यू. तर आता गोप्रोवर तुम्ही शॉट करताय कारण की गोप्रो असाच पडून पडून आहे घरी, तर यूज करायला पाहिजे ना. मोबाईलपेक्षा आय थिंक दिस विल बी अ गुड थिंग याच्यातून रेकॉर्ड करायला. तर बघू आता कसं आहे. सो लेट्स सी. तर आता व्हिडिओ एडिट झालेत, खूप सारे झालेत, मला वाटतं एक 8-9 व्हिडिओज एडिट करून झालेत. आणि आता रूम आवरायचे एक तर झालेत भाई, 5 वाजलेत. आता रूमला एडिट करायचं, रूम भाई. संडे का असतो, सगळं साफसफाई करायची आहे कारण की मंडे टू फ्रायडे काहीच नाही करू शकत कारण की ऑफिस असणार त्यावेळेस. सो लेट्स स्टार्ट. भाई दिस इज माय प्लेग्राउंड. हा आपला प्लेग्राउंड आहे, प्लेग्राउंड. भाई मी अगर रूममध्येच कम्फर्टेबल नसणार तर मी 4 चौघांमध्ये कसं कम्फर्टेबल होणार. तर मेन हे तर कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. भाई मी याच्यावरती रील बनवू शकतो. ते आजकाल नाही का सगळे असं काही करताना की लोक आपले फिऑन्सेचं याच्यात कुठल्या याच्यात असं पदर बिदर पकडतात, मी असं चादर काढताना दाखवू शकतो. सिरियसली मी असं दाखवू शकतो की नाही का, ते काय प्री वेडिंगमध्ये सगळे करतात की असं पदर पकडलेला असतो आणि त्याचं चाललं असतं, तसं मी चादर ओढताना दाखवू शकतो. गुड, चांगली रील होऊ शकते. संडे असाच जातो सगळ्यांचा 99% सगळ्यांचा संडे असाच असतो. ओके. आणि तुम्हाला डेली ब्लॉगिंग पण चालू करायचं असेल तर दिस इज द मेन थिंग की तुम्हाला घरच्या घरी तुम्ही काय दाखवताय. आता मला नाही याला मेन तर टाइम लॅप्स मध्ये टाका लागणार आहे. एकदा ऑफिस चालू होईल मला नाही वाटत की मी एवढं सगळं साफसफाई ठेवत बसणार आहे. ओके, 2 गोष्टी, एक गोष्ट तर झाली, आता 2 राहिली. आणि आज जायचं यार मला ना, डिमन स्लेयर बघायला जायचं पिक्चर. मला बघायचा होता मेन तो कशात 4DX मध्ये बघायचा होता, पण त्यावेळेस 4DX सगळे फुल होते ना. आता 4DX मोकळे तर मी आज जाईल एका वेळेस. पण 11:20चा मूवी येतो, 11:20. तर 11:20 जाण्याच्या आधी मला एक तर व्हिडिओ सगळे एडिट करायला लागणार जे उद्या जाणार आहेत ते. तर बघू आता कसं आहे. मॅच होते. चला 1-2 गोष्टी तर झाले. मी तर मध्ये विसरून गेलो होतो की हे माझ्याकडे आहे. आणि हे आत्ता तर मी परत यूज करायचं चालू केलं आहे. रायनॉक्सचं होतं, मी कधी साऊथच्या राईडसाठी गेलेलो त्यावेळेस घेतलेलं. हे मी विसरूनच गेलेलो की हे आपल्याकडे आहे. आणि आता मला लक्षात आलं की हे माझ्याकडे आहे, तर परत यूज करायला काढलं हे बरं पडतं. आणि इट्स पॅक करा. आणि मेन तर वॉटरप्रूफ आहे,
वॉटरप्रूफ आहे त्यामुळं भिजाचं एवढं काय वाटत नाही. पण भारी आहे, पण जरासं असं मोठं वाटतं पोटाला, असं वाटतं प्रेग्नंट सारखं आहे. अजून काय नाही, बट इज गुड. आपले पेपर्स आहेत, पेपर्स आपले नेहमी ह्याच्यातच असतात. आता नाव लेट्स सी व्हॉट टू डू. आणि मला एक टेबल पाहिजे असा एल शेपमध्ये, कारण की कसं आहे की सगळं एकाच साईडला आहे. कारण की तुम्ही बघू शकता सगळं एकाच साईडला आहे इथं, प्ले स्टेशन, मॉनिटर आणि हे. तर मला एक असा एल शेपमध्ये टेबल पाहिजे. मग कसं एल शेपमध्ये आलं तर मी कधी घरून ऑफिस करत असेल तर तिथं नुसतं ऑफिसचं टेबल असेल आणि हे सगळं एक साथ असेल तर इस लिटल बिट कन्व्हिनियंट होऊन जाईल. कारण की आत्ता कसे आहेत की टेबलवर पसारा खूप आहे. यू कॅन सी पसारा, हाऊ इज द पसारा. तर पसारा खूप आहे, तर तो पसारा जरासा डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल, त्यासाठी मला टेबल पाहिजे, अजून काय नाही. तर चला लेट्स करू आता. काय बघू आता, झालेच आहेत ऑलमोस्ट. किती वाजलेत आता? 5:30 झालेत. सो बघू आता कसं 5:30. मी कॅमेराची स्क्रीन बंद असली ना, आई शपथ कळतच नाही आपण किती जवळ आहे कॅमेराच्या बाई. हां, कारण की एवढ्या जवळ म्हणजे खूपच जवळ झालं. कॅमेराचं हे बंद असेल ना तर खूपच बाई. आत्ता आपण 10 मिनिटाचा व्हिडिओ बनलाय सकाळचा, 10 मिनिटाचा, हा 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा व्हिडिओ. आई शपथ. बरं आहे, इट्स गुड. रूममध्येच 20 मिनिटाचा व्हिडिओ बनतोय, मग इट्स चांगला, गुड, चांगलं आहे. सो लेट्स सी आता काय होतं आता पुढे, तो बघू. चलो बाय बाय, भेटू उद्या, नाहीतर जरा वेळ नंतर परत काय असेल बघू. मेन तर अंघोळ करायची, अजून अंघोळ आहे रे माझी, अंघोळ करायची. पावसामुळं जात नाही यावेळेस. रावणाला जवळाचे का रावणाला डुबवायचे ते पण नाही कळत आहे, पाऊसच एवढा आहे. आणि एक तर ऑफिस सुट्ट्या देत नाही आपल्याला. ऑफिस बोलते लाईक तुम्हाला काही करून ऑफिसला यायचं आहे, तुम्ही बुडा बिडा काही करा. सो लेट्स सी, बघू. आणि चलो भेटू जरा वेळ नंतर. काय कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट. भले गाडीत ठेवेलपर्यंत अलाउड नसेल तरी पण कॉन्टेंट व्हिडिओ बनवणं इज इम्पॉर्टंट. मग भाई सिरियसली कंटेंट इज इम्पॉर्टंट. कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउ भाई. लेट्स ड्राइव ब्रो. हां येतोय का? एकदम भूतियासारखं दिसतोय, भूत भाई. हँडब्रेक. हो लेट्स गो. काय नाही, इथं 1-2 सामान आणायचं. पण आज कसं की तिथं कॅमेरा आला, म्हणजे डीमार्टमध्ये जायचं सामान आणायला. बट आज कॅमेरा आपण कसं हे करायचं मेन. त्यामुळं जितना हो सके उतना कंटेंट निकालने का भाई दिन में. जस्ट शूट करायचं. शूट करत सगळं ब्रो. 2च मिनटं थांबा, 2च मिनटं. आपण गेट बंद करून आलो. चला. हे मेन काय भारी आहे माहिती का बाय, ऑटोमॅटिक आहे त्यामुळं आरामात वन हँड. हे असतं ना काय आपलं मॅन्युअल असते ना भाई, गाडीत चालवायला नाही आली असते. ऑटोमॅटिक मग असं की एक हात आपला राहतो खाली, त्यामुळं आपलं हे होतं. लाईट इज इम्पॉर्टंट. पण आता मी असं भूतिया दिसतोय, भूतिया भाई. समोर बघायचं, समोर. नाही तर काय आलं की कॅमेरामध्ये बोलता होता फॅश अंदाज करू शकतो. अरे नॉनसेन्स सरक.
चालेल. एक तर 21 मध्ये ना लोकांना ना पार्किंग सेन्स नाहीये. कसेही म्हणजे कसेही पार्क करतात. त्या साईडला आहे का नाही. ओके ब्रो. हा एक तर लोकांना आहे बघा इथे ना लोकांना ना पार्किंग सेन्सच नाही. दोन्ही साईडला पार्किंग करतात, दोन्ही साईडला. तर लोकांना ना सेन्सच नाहीत की कसं पार्क करायचं. आणि त्यात आपण असे लोक आहेत की भाई 4 शिव्या देऊनच आपण थांबतो भाई. बट शिव्या इज इम्पॉर्टंट. हा जसं पोटातली गॅस आहे ना तसं डोक्यातला गॅस काढा लागतो भाई शिव्या देऊन. त्यामुळे शिव्या इज इम्पॉर्टंट. गाली देना नहीं रुकना चाहिए भाई ड्राईव्ह करण्याच्या वेळेस. नुसतं बाकी टाइमला तुम्ही सगळं कंट्रोल करा. तेच पण मला तेच बोलायची, माझी पार्टनर पण मला तेच बोलायची. भाई किती मी पूर्ण दिवस शांत राहतो त्याला ती नेहमी बोलायची भाई गाडी हातात आल्यानंतर तुमच्या अंगात काय शिरतं तेच तर आहे. गाडी के साथ मस्ती नहीं करना चाहिए ना कोई. चलो जाईन परत आपण डीमार्ट मधून येऊ, सामान बिमान घेऊन येऊ आणि त्यात परत आपण भेटू. तो बाय. भाई नाही बोलून पण एक 20 मिनिटाचा व्हिडिओ झालाय भाई. 20 मिनिटाचा पूर्ण दिवसाचा. आणि असं पण नाही की मी काय जास्त काय केलं, नुसतं बोललोय कॅमेराच्या समोर. तरी 20 मिनिटाचा व्हिडिओ झालाय तो. मला कळतच नाही आता कसं एडिट करायचं आणि कसंही करायचं. कारण की 11 वाजता तर मला मूवीला जायचं आहे. डीमन स्लेअर भाई. डीमन स्लेअर मला 4DX मध्ये बघायचं होतं त्यामुळं मी एवढं हे केलं. कारण की 4DX ना सगळे आणि मला 30 सीट पाहिजे होती एकदम सेंटराईज मधोमध. त्या सीटसाठी मी एवढे महिने थांबलो. तर आता मला ती सीट भेटली. आता मी तो पिक्चर बघायला जाणार. पण ते पिक्चर बघण्याच्या आधी मला सगळे व्हिडिओज हे सगळ्यांना एडिट करून मला नुसतं अपलोड करून ठेवायचं आहे. तर बघू आता हे कसं सगळं जमणार आहे. तर फटाफट करायचं, जेवायचं आता आणि आजचा दिवस इथं संपवायचा आहे आपला. डे 5 एंड इयर. तर आता ते सगळं करून बघायचं आता कसं करायचं. सो प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, कमेंट करा. इफ तुम्ही इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्ही पण न्यूब आहे माझ्यासारखं न्यूब. मी तर स्वतःला न्यूब बोलतो. न्यूब यूट्यूबर्स ॲज इंट्रोवर्ट पण एक्स्ट्रोवर्टची जर्नी इफ तुम्हाला बघायची असेल तर सबस्क्राईब करा भाई. चलो यार बाय बाय. एंड ऑफ डे 5.